जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करत आहोत. भंते नागसेन, भगवान बुद्धाने कोणाच्या औषधाचे दुकान आहे? भगवान बुद्धाचे कोणत्या औषधाचे दुकान आहे? भंते नागसेन, भगवान बुद्धाचे कोणत्या औषधाचे दुकान आहे? आपण याच्यातला अनुमान वर्ग, अनुमानासंबंधी प्रश्न हे आपण वाचत आहोत. भंते नागसेन, भगवान बुद्धाचे कोणत्या औषधाचे दुकान आहे? हे राजा, ज्या औषधामुळे भगवान बुद्ध जगातील लोकांना प्रकृती स्वास्थ्य देतो ते औषध त्यांनी सांगितलेले आहे. हे राजा, ज्या औषधामुळे भगवान बुद्ध जगातील लोकांना प्रकृती स्वास्थ्य देतो ते औषध त्यांनी सांगितलेले आहे. बघा, भगवान बुद्धांनी असं औषध तयार केलं का ज्यामुळे मनुष्याची प्रकृती चांगली होते, स्वास्थ्य चांगलं राहते. म्हणजे जगातले पहिले सायंटिस्ट जे औषध तयार केली भगवंतांनी, आणि जगातले पहिले डॉक्टर हे भगवान बुद्ध, ज्यांनी असं औषध सांगितलं का ज्यांनी मानसिक आरोग्य चांगलं राहते, ज्यांनी असं औषध निर्माण केलं का ज्यांना शारीरिक आरोग्यही चांगलं राहते, शारीरिक आरोग्यही चांगलं राहते. शारीरिक आणि मानसिक औषध भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर तयार केलं. तर ते आपण जाणून घेत आहोत. हे राजा, ज्या औषधामुळे भगवान बुद्ध जगातील लोकांना प्रकृती स्वास्थ्य देतो ते औषध त्यांनी सांगितलेले आहे. 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रस्थान, 4 रुद्धिपद, 5 इंद्रिये, 5 सामर्थ्य, 7 बोधिअंग, महान अष्टांगिक मार्ग या औषधामुळे भगवान बुद्ध मिथ्या दृष्टी, मिथ्या संकल्प, मिथ्या वाणी, मिथ्या कर्म, मिथ्या जीविका, मिथ्या प्रयत्न, मिथ्या स्मृती, मिथ्या समाधीला बाहेर काढून टाकतात. त्याचप्रमाणे लोभ, दोष, अहंकार, खोट्या मान्यता, शंका, उद्धटपणा, आळस, निर्लज्जता व सर्व प्रकारच्या क्लेशांना आतून बाहेर फेकून देतात. हे राजा, भगवान बुद्धाचे हे औषधाचे दुकान आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे औषधाचे दुकान आहेत, परंतु भिक्खूंनो, धम्मासारखे औषध नाही. हे तुम्ही प्यावे, हे धम्मरूपी औषध पिऊन अजर अमर व्हावे. त्या धम्माची भावना करून व समजून घेऊन सर्व प्रकारच्या आवरणांचा नाश करून पूर्णपणे मुक्त व्हावे. भगवान बुद्धांनी हे जे धम्माचं औषध तयार केलेलं आहे हे संपूर्ण मनुष्य मात्रांसाठी आहे. संपूर्ण मनुष्य मात्र, जगामध्ये जेवढेही लोक आहेत, जे 800 करोडच्या वरती आबादी आहेत, मग जंगलातले असो, शहरातले असो, गावातले असो, नगरातले असो, कुठलेही लोक असो, सर्व ठिकाणातल्या लोकांसाठी ही धम्माची औषध भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर सांगितली. आणि या धम्माच्या औषधीचं प्राशन करून, या धम्माच्या औषधीला पिऊन मनुष्य अजर आणि अमर व्हावे. म्हणजे हे धम्माचं औषध पिऊन मनुष्याने अजर आणि अमर होतो. आता तुम्ही म्हणसाल कसं बापा? माणसं तर कोणी 50 वर्षामध्ये मरतात, कोणी 60 वर्षात मरतात, कोणी जन्मल्याबरोबर मरतात, कोणी कमी वयामध्ये मरतात, कोणी जास्त वयात मरतात. प्रत्येक माणसं तर मरतात.
मग हे अजर अमर का लिहिलेलं आहे सांगतो. या धम्मरूपी औषध पिऊन अजर अमर व्हावे. प्रत्येक माणसाला धम्माचं जर औषध त्या माणसानं पिलं तो अजर आणि अमर होतो. अजर अमर कसा होतो? ज्या मनुष्याला शोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अर्हत या अवस्थांना प्राप्त करून जो मनुष्य निर्वाण अवस्था प्राप्त करतो तो मनुष्य अजर अमर होतो. हे झालं एक. दुसरं, ह्या भवचक्रामध्ये जो मनुष्य धम्माच्या मार्गाने आपलं जीवन व्यतीत करतो, सम्यक मार्गाने आपलं जीवन कंठित करतो, तो मनुष्य अजर अमर होतो. उदाहरणार्थ इतिहासामध्ये भरपूर नावं आहेत सांगण्यासारखे. संत कबीर आहेत. जे महापुरुषांनी धम्माचं औषध प्राशन करून जे जगले ते इतिहासामध्ये अजर आणि अमर झाले. आता त्याची अमरत्व कितपर्यंत आहे हे त्यांचा कर्मबल आहे. कर्मबलानुसार कोण किती काळापर्यंत त्यांना लोक आठवण ठेवतील. कोणाला 100 वर्ष आठवण ठेवतात, कोणाला 150 वर्ष आठवण ठेवतील, कोणाला 200 वर्ष आठवण ठेवतील, कोणाला 500 वर्ष आठवण ठेवतील. तेवढ्या वर्षात त्यांना अमरत्व प्राप्त झालेलं आहे. गेल्यानंतरही शरीर रूपाने त्यानं जर शरीर आपलं त्यागलेलं आहे तरी त्यांची आठवण म्हणून कोण किती वर्षापर्यंत अमर राहते, आठवणीत राहते लोकांच्या, त्यांच्या कर्मबलानुसार त्याला अमरत्व म्हटलं गेलेलं आहे. आता भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर शरीर त्यागलं, अजूनही लोकांच्या आठवणीमध्ये आहे बघा. आणि प्रूफ आहे, लेणे आहेत, त्यांचे बुद्धरूपाच्या मूर्त्या आहेत, दगडामध्ये कोरलेल्या शिलालेख आहेत, धम्मचक्र आहे. हे त्यांचं अस्तित्वाचं रूप आहे जे आजही ते अजरामर आहेत. आणि त्यांच्या मार्गावर संपूर्ण जग चालून राहिलं. जे लोक चालून राहिले त्यांचं कल्याण झालं, मंगल झालं, ते शांतीमध्ये आपलं जीवन कंठित करून राहिले. त्यानंतर संत कबीर झाले, संत तुकोबाराया, बिरसा मुंडा, हे जेवढे गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यानंतर आपले शिवाजी महाराज, संभाजीराजे, शाहू महाराज, महात्मा फुले, हे जेवढे लहुजी उस्ताद साळवे, अण्णाभाऊ साठे आणि आजच्या काळामध्ये ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे अजरामर झालेले आहेत. आता यांना लोक विसरणार नाही. पण यांच्या कार्यावर चालणं फार आवश्यक आहे. जर कार्यावर चाललेच नाही तर काय अर्थ फोटो लावून? त्या संत महापुरुषांच्या विचारावर तुम्ही चाललेच नाही, त्यांचं ऐकलंच नाही. संत तुकोबारायानं भगवान बुद्धांच्या गाथा सांगितल्या, त्याला वैकुंठाने पाठवलं. भगवान बुद्ध सांगितलं तुकोबारायानं, पूर्ण जीवनभर इतका अभ्यास होता त्यांचा. ज्यांनी खरा इतिहास मांडला त्याला वैकुंठालाच पाठवलं. अलग अलग प्रकारचे वैकुंठ आहेत, समजून घ्यायची गरज आहे. आता कोणाला मातीत गाडलं, ज्यांनी खरा इतिहास सांगितला त्यांना थांबवण्यात आलेला आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर हा सर्व वारसा भगवान बुद्धांचा त्यावेळेसपासून तर आत्तापर्यंत जेवढेही संत महापुरुष होऊन गेले, संघ होऊन गेलेला आहे, भिक्खू संघ, ह्या सर्वांनी भगवान बुद्धांचे विचार पेरलेले आहेत संत महापुरुषांनी. आणि आजही ते विचार या जगामध्ये कार्य करीत आहेत. म्हणून हे संत महापुरुष अमर आहेत. म्हणून संत महापुरुष अमर आहेत या विचारामुळं. तर आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पुढे, हे धम्मरूपी औषध पिऊन अजर अमर व्हावे, त्या धम्माची भावना करून समजून घेऊन सर्व प्रकारच्या हे धम्मरूपी औषध पिऊन अजर अमर व्हावे, त्या धम्माची भावना करून व समजून घेऊन सर्व प्रकारच्या आवरणांचा नाश करून पूर्णपणे मुक्त व्हावे. भंते नागसेन भगवान बुद्धाचे
कोणत्या अमृताचे दुकान आहे? अमृत, पहा अमृत म्हटलं गेलेलं आहे, ज्यानं माणूस अमर होते. म्हणते नागसेन, भगवान बुद्धाचे कोणत्या अमृताचे दुकान आहे? हे राजा, भगवान बुद्धाने अमृत सांगितलेले आहे, जे अमृत त्यांनी संपूर्ण जगामध्ये सिंचलेले आहे व त्या अमृतामुळे जगातील सर्व मनुष्य जन्म, वृद्धत्व, रोग, मरण, शोक, रडणे, असंतोष, आक्रोश करण्यापासून मुक्त झालेले आहेत. त्या अमृतामुळे जगातील सर्व मनुष्य जन्म, वृद्धत्व, रोग, मरण, शोक, रडणे, असंतोष व आक्रोश करण्यापासून मुक्त झालेले आहेत. कसे मुक्त झालेले आहेत? धम्म हे अमृत आहे आणि ह्या अमृताचं प्राशन करून मनुष्य जन्म घेणं दुःख आहे, वारंवार जन्म घेण्यापासून थांबतो. म्हणजे तो अमृत प्राशन केलेला आहे, धम्माचं अमृत प्राशन केलेलं आहे असं त्याचा अर्थ होते. वृद्धत्व, रोग, मरण, शोक, रडणे, असंतोष, आक्रोश करण्यापासून मुक्त झालेला असतो. मग तो वृद्धत्व झाला काय, म्हातारा झाला काय, त्याला रोग जडलं काय, मरण आलं काय, दुःखी झाला काय, रडला काय, रडणे, असंतोष हे जेवढे रोग आहेत आक्रोश करण्यापासून मुक्त झालेला आहे. म्हणजे याचं मग त्याला काहीच जाणीव होत नाही, वेदना होत नाही. धम्मामध्ये इतका बल आहे. अमृत आहे धम्म, अमृत. म्हणून धम्म बारकाईने समजून घ्यावं लागते. हे अमृत कोणते आहे? हे अमृत म्हणजे कायगत स्मृती. कायगत स्मृती म्हणजे जागृत राहते अवस्था. धम्म राहते माहीत पडते का म्हातारपण राहणारच आहे, वेदना होणार नाही धम्म जर समजून घेतला. माहीत आहे रोग राहणारच आहे, धम्म जर समजून घेतला तर वेदना होणार नाही. इतकं धम्मामध्ये बल असते. स्मृती जागृत राहते. हे अमृत म्हणजे कायगत स्मृती आहे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने सांगितलेले आहे की हे भिक्खूंनो, जे लोक कायगत स्मृतीचा अभ्यास करतात ते एक प्रकारे अमृतालाच पीत असतात. हे राजा, यालाच भगवान बुद्धाचे अमृताचे दुकान म्हणतात. यालाच भगवान बुद्धाचे अमृताचे दुकान म्हणतात. अमृतालाच पीत असतात. हे राजा, यालाच भगवान बुद्धाचे अमृताचे दुकान म्हणतात. भगवान बुद्धाने रोगग्रस्त लोकांना पाहून हे अमृताचे दुकान उघडलेले आहे. भिक्खूंनो, आपल्या कर्माच्याद्वारे हे अमृत खरेदी करून ते ग्रहण करा. पहा, खरेदी करता येते पण अमृत. जा बरं दुकानात, भेटते का इथं? दुकानं किती आहे? ह्या शहरामध्ये किती दुकान आहे? पुऱ्या जिल्ह्यात किती दुकान आहे? महाराष्ट्रात किती दुकान आहे? राज्यामध्ये किती दुकान आहे? पुऱ्या देशात किती दुकान आहे? पुऱ्या जगामध्ये किती दुकान आहेत? जा बरं विकत घ्याले. द्यावा भाऊ, विकत द्या बरं. अमृत भेटते काय? नाही भेटत. कशामुळे मिळते? आपल्या कर्माच्याद्वारे हे अमृत खरेदी करून ते ग्रहण करा. कर्मसिद्धांत. कर्म चांगलं आणि वाईट. मग वाईट होत राहते, चांगलं होत राहते, वाईट होत राहते, चांगलं होत राहते, वाईट होत राहते, चांगलं होत राहते. चांगलं वाईट होत राहते माणसाच्या जीवनात. चांगलं वाईट होत राहते तर चांगलं कर्म वाढलं पाहिजे. चांगलं कर्म वाढलं तर पारडं झालं भारी. मग हे अमृत भेटते. आणि वाईट कर्म वाढलं तर द्या म्हणून अमृत नाही भेटत. जहर गेला खड्ड्यात. जहर भेटते ना, मग जहरनं खतम होते माणूस. जहर म्हणजे दुःख, भयंकर दुःख भेटते. मग कोणते ना कोणते काही ना काही समस्या येत राहतात जीवनात. जर कर्म चांगलं राहिलं तर अमृत भेटते. आणि अमृत भेटलं का सुखच सुख. मरणही सद्गतीमध्ये जाते. मग सद्गतीमध्ये मरण येते.
सुखानं मरण येते. इतकं बल आहे धम्मामध्ये. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, आपल्या कर्माच्याद्वारे हे अमृत खरेदी करून ते ग्रहण करा. भंते नागसेन, भगवान बुद्धाचे कोणत्या रत्नाचे दुकान आहे? पहा, रत्नाचे दुकान आहे भगवान बुद्धाचं. पहा, रत्नाचं दुकान आहे बरं. आता रत्न सांगतो कसे आहे. हे राजा, भगवान बुद्धाने ते रत्न सांगितलेले आहे, ज्या रत्नामुळे भगवान बुद्धाचे भिक्खू संपूर्ण जगाला प्रकाशित करतात, चमकवितात, प्रकाशित करवितात व सर्व दिशांना प्रकाश देतात. हे रत्न कोणते आहे? ते रत्न म्हणजे शीलरत्न, समाधीरत्न, प्रज्ञारत्न, विमुक्तिरत्न, विमुक्ती ज्ञान दर्शनरत्न, विमुक्ती ज्ञान दर्शनरत्न, प्रति संविधारत्न व बोधी अंगरत्न. हे भंते, भगवान बुद्धाचे शीलरत्न कोणते आहेत? हे राजा, प्रतिमोक्ष संवरशील, इंद्रिय संवरशील, आजीव परिशुद्धीशील, प्रत्यय सन्निश्रितशील, चुडीशील, मध्यमशील, महाशील, मार्गशील, परिणामशील हे शीलरत्न आहेत. हे राजा, शीलरत्नाने विभूषित व्यक्तीला पाहून लोक मार, ब्रह्म, श्रमण, ब्राह्मण इत्यादी लोकांच्या मनामध्ये इच्छा, अभिलाषा उत्पन्न होत असते. हे राजा, भिक्खू शीलरत्नाचे आभूषण परिधान करून सर्व दिशा, उपदिशा, वरती, खाली सर्वत्र चमकत असतो. आपला प्रकाश पसरवित असतो. आपला प्रकाश पसरवित असतो. सर्वात खाली असलेल्या जीवनाच्या पुष्ट भागापासून तर अस्तित्वाच्या सर्वोच्च टोकापर्यंत जे जे इतर रत्न आहेत त्या सर्वांमध्ये शीलरत्न सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम आहे. हे राजा, भगवान बुद्धाच्या रत्नाच्या दुकानामध्ये अशा प्रकारचे शीलरत्न आहेत. यालाच भगवान बुद्धाचे शीलरत्नाचे दुकान म्हणतात. अशा प्रकारचे शीलरत्न बुद्धाच्या दुकानामध्ये मिळतात. त्या रत्नाला आपल्या कर्तृत्वाने, आचरणाने खरेदी करावे व रत्नाचे ते आभूषण तुम्ही धारण करावे. हे भंते, भगवान बुद्धाचे समाधीरत्न कोणते आहेत? हे राजा, भगवान बुद्धाचे समाधीरत्न आहे सवितर्क सविचार समाधी, अवितर्क विचार मात्र समाधी, अवितर्क अविचार समाधी, शून्यता समाधी, अनिमित्र समाधी, अग्र निहित समाधी. हे राजा, जे भिक्खू समाधी रत्नाच्या अलंकाराने विभूषित होतात त्यांचे कामवितर्क, व्यापादवितर्क, विहिंसावितर्क तसेच अहंकार, उद्धटपणा, असत्य मान्यता, विचिकित्सा, क्लेश इत्यादी विविध प्रकारचे विकार, कुतर्क हे सर्व समाधी उत्पन्न होताच नष्ट होतात. त्यापैकी काहीही शिल्लक राहत नाही. ज्याप्रमाणे हे राजा, कमळाच्या पानावर पाणी थांबत नाही, तेथे पाणी साचून राहत नाही, चिकटून राहत नाही. ते कशामुळे? कारण कमळाचे पान परिशुद्ध असते. त्याचप्रमाणे हे राजा, जे भिक्खू समाधी अलंकाराने अलंकृत असतात त्यांचे कामवासना, वितर्क, व्यापाद वितर्क, विहिंसा वितर्क, अहंकार, उद्धटपणा, असत्य मान्यता, विचिकित्सा, क्लेश इत्यादी विविध प्रकारचे विचार व कुतर्क हे समाधी उत्पन्न होताच नष्ट होतात. ते त्यांना चिकटून राहत नाही. ते कशामुळे? कारण समाधीच्या परिशुद्धतेमुळे. हे राजा, यालाच भगवान बुद्धाचे समाधी रत्न म्हणतात. अशा प्रकारे हे राजा, भगवान बुद्धाचे समाधी रत्नाचे दुकान आहे. ज्याने समाधी रत्नाची माळ धारण केलेली आहे तिथे कुवितर्क उत्पन्न होत नाही आणि त्याचे चित्तसुद्धा विचलित होत नाही. आपण लोकांनी अशा प्रकारचा अलंकार धारण केला पाहिजे. हे भंते, भगवान बुद्धाचे प्रज्ञारत्न कोणते आहेत? हे राजा,
जे श्रेष्ठ श्रावक आपल्या प्रज्ञेने हे कुशल आहेत, हे योग्य प्रकारे जाणतो, हे कुशल आहे, हे अकुशल आहे, हे योग्य प्रकारे जाणतो, तसेच हे सदोष आहे, हे निर्दोष आहे, हे स्वीकारण्यायोग्य आहे, हे अस्वीकारण्यायोग्य आहे, हे निकृष्ट आहे, हे उत्कृष्ट आहे, हे काळे आहे, हे शुभ्र आहे, हे काळे शुभ्र स प्रहिभाग आहे, हे योग्य प्रकारे जाणतो, हे दुःख आहे, हे योग्य प्रकारे जाणतो, हे दुःख समुदय आहे, हे योग्य प्रकारे जाणतो, हे दुःख निरोध आहे, हे योग्य प्रकारे जाणतो, हे दुःख निरोधागामी आहे, निरोधगामी आहे, हे योग्य प्रकारे जाणतो. हे राजा, यालाच भगवान बुद्धाचे प्रज्ञारत्न म्हणतात. जो प्रज्ञारत्नाची माळ धारण करून अलंकृत आहे तो दीर्घकाळापर्यंत संसारामध्ये दुःख भोगू शकत नाही. त्याला ताबडतोब अमृताचा स्पर्श होत असतो, त्याला दुःख भोगण्याचा आनंद वाटत नाही. म्हणते नागसेन, भगवान बुद्धाचे विमुक्तिरत्न कोणते आहे? हे राजा, अर्हत्वाला विमुक्तिरत्न म्हणतात. हे राजा, अर्हत्वाला विमुक्तिरत्न म्हणतात. हे राजा, भिक्खू अर्हत्वाला प्राप्त करून अर्हत्व रत्नाने अलंकृत होतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे हे राजा, एखादा पुरुष मोत्याच्या मणिरत्नाच्या प्रवाळाच्या माळांनी अलंकृत होतो, गुंजा, ताडपत्र, लाल चंदनाचे लेपन लावतो, नागऋष्य, जायफळ, साल, सलळ, चाफा, युथिक, अतिमुक्तक, गुलाब, कमळ, चमेलीच्या माळा, गंध रत्नांनी अलंकृत झाल्यामुळे लोकांच्या मनाला आकर्षित करतो, प्रसन्न करतो. त्याचप्रमाणे हे राजा, अर्हत्व प्राप्त विकारमुक्त विमुक्तिरत्नांनी विभूषित भिक्खू आपल्या प्रकाशाने लोकांना प्रकाशित करतो, प्रसन्न करतो. ते कशामुळे? हे राजा, ह्या श्रेष्ठतम अलंकारामुळे, विमुक्ती अलंकारामुळे. हे राजा, यालाच भगवान बुद्धाचे विमुक्तिरत्न म्हणतात. विमुक्तिरत्न, माणसाने मुक्ती पाहिजे ना, विशेष विमुक्ती म्हणजे निब्बाण अवस्था, विमुक्ती, विशेष मुक्ती, अर्हत्व अवस्था प्राप्त होते माणसाने जिवंतपणातच, जर धम्माच्या दिशेने वाटचाल केली तर. मणिरत्नाची माळ धारण करणाऱ्यांनी, मणिरत्नाची माळ धारण करणाऱ्यांकडे घरातील सर्व लोक पाहत असतात आणि विमुक्तिरत्नाची माळ धारण करणाऱ्यांकडे जगातील सर्व लोक पाहतात. विमुक्तिरत्नाची माळ धारण करणाऱ्यांकडे जगातील सर्व लोक पाहतात. आता माळ म्हणजे घालायची नसते माळ, ते अदृश्य माळ आहे, अर्हत्वाची माळ आहे, ते दिसत नाही, ते अंगी असते, अदृश्य असते. ते अर्हत्व विमुक्तिरत्न ते घालायची गरज नाही, दाखवायची गरज नाही, माळ ते दिसत नसते. माळ त्या 108 महिन्याची अर्हंत अवस्थाची माळ आहे. त्याला मनीमध्ये आणलं काही लोकांना, मोजतात ना माळा, ते मनीमध्ये आणलं. ते मनी आणण्याची गरज नव्हती, पण आता आली. ते अदृश्य माळ असते 108 महिन्याची, अर्हत्व अवस्था प्राप्त झालेला. मणिरत्नाची माळ धारण करणाऱ्यांकडे घरातील सर्व लोक पाहत असतात. विमुक्ती अलंकारामुळे हे राजा, यालाच भगवान बुद्धाचे विमुक्तिरत्न म्हणतात. मणिरत्नाची माळ धारण करणाऱ्यांकडे घरातील सर्व लोक पाहत असतात आणि विमुक्तिरत्नाची माळ धारण करणाऱ्यांकडे जगातील सर्व लोक पाहतात. म्हणून तो जगातील सर्व लोक भगवान बुद्धाकडे पाहतात. काहून पाहतात? अर्हत, सम्यक संबुद्ध, तथागत म्हणून त्यांच्याकडे पुरं जग पाहते, झुकत राहते. सम्यक संबुद्ध होते बापा, हेच समजून घ्यायची गरज आहे. विमुक्तिरत्नाची माळ धारण करणाऱ्यांकडे जगातील सर्व लोक पाहतात. म्हणते नागसेन, भगवान बुद्धाचे विमुक्ती ज्ञानदर्शन कोणते आहे? हे राजा, हे म्हणते नागसेन, भगवान बुद्धाचे विमुक्ती ज्ञानदर्शन कोणते आहे? हे राजा, प्रत्यवेक्षण ज्ञान, विचार, यालाच भगवान बुद्धाचे विमुक्ती ज्ञानदर्शन म्हणतात. या ज्ञानामुळे श्रेष्ठ श्रावकांना मार्गफल निर्वाणाची प्राप्ती होत असते.
व सर्व प्रकारचे क्लेश नष्ट झाल्यानंतर ते उरलेल्या क्लेशांचे विवेचन करतात. जे काही करावयाचे होते ते पूर्ण झालेले आहे हे श्रेष्ठ लोकांना याच ज्ञानामुळे जाणता येते आणि हेच ज्ञानरत्न प्राप्त करण्याकरता जिनपुत्रांनो तुम्ही प्रयत्न करा. म्हणते नागसेन जिनपुत्र जिंकणारा कधी हारत नाही, जिंकतात म्हणून जिनपुत्रांनो म्हटलं गेलेलं आहे संघाला. जिनपुत्रांनो तुम्ही प्रयत्न करा. म्हणते नागसेन भगवान बुद्धाचे प्रतिसंविधा रत्न कोणते आहे? हे राजा, प्रतिसंविधा मीमांसा पूर्ण ज्ञान चार प्रकारचे आहेत. उदा अर्थ प्रतिसंविधा, धम्म प्रतिसंविधा, निरुक्ती प्रतिसंविधा व प्रतिभान परिसंविधा इत्यादी. हे राजा, ह्या प्रतिसंविधा रत्नांनी चांगल्या प्रकारे अलंकृत भिक्खू ज्या ज्या परिषदेमध्ये जातो, मग ती राजाची परिषद असो, ब्राह्मणांची परिषद असो, वैश्यांची परिषद असो, श्रमणांची परिषद असो, वैश्यांची म्हणजे व्यवसाय करणारे व्यापारी, वैश्यांची परिषद असो, श्रमणांची परिषद असो, विद्वानांच्या जवळ जातो, तो परिषदेमध्ये गेल्यानंतर तेथे गप्प राहत नाही, घाबरत नाही, तो अचंब्यात पडत नाही किंवा त्याच्या अंगावर रोमांच उभे राहत नाही. ज्याप्रमाणे हे राजा, एखादा लढवय्या शूरवीर 5 प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज होऊन निर्भयपणे लढाईमध्ये उतरतो की जर शत्रू दूर असेल तर त्याला बाणाने मारीन, जर तो जवळ असेल तर भाल्याने प्रहार करीन, तो जर त्याहीपेक्षा जवळ असेल तर बछरीने प्रहार करीन, तो जर त्याहीपेक्षा जवळ असेल तर तलवारीने 2 तुकडे करून टाकीन आणि तो जर अंगावर धावून आला तर छुरीने भोसकून टाकेल. अशाच प्रकारे हे राजा उदाहरण दिलेलं आहे. जो भिक्खू 4 प्रकारच्या प्रतिसंविधा रत्नांनी मंडित आहे तो निर्भयपणे परिषदेमध्ये जातो की जो कुणी मला अर्थ प्रतिसंविधा संबंधी प्रश्न विचारील त्याला त्याचा अर्थ सांगेल, कारणांनी कारण सांगेल, हेतूंनी हेतू सांगेल, तर्काने तर्क सांगेल, त्याच्या शंकाचे समाधान करीन, असत्य धारणाचे विवेचन करीन व प्रश्नाचे विश्लेषण करून त्याचे समाधान करीन. जो कोणी मला धर्मपती संबंधी प्रश्न विचारील त्याला धर्मासंबंधी सांगेल. अमृत हे एक मिथक आहे. अमृत नावाचे कोणतेही द्रव्य अस्तित्वात नाही, परंतु भारतीय प्राचीन साहित्यामध्ये व धर्मसाहित्यामध्ये अमृत शब्दाचे वर्णन आहे. अमृत शब्दांचे वर्णन आहे. पाली साहित्यात अमृत हे अमर द्रव्य मानलेले नाही. अमृत हे शब्दांचे वर्णन आहे. धम्म तत्वज्ञान. अमृताने अमृतासंबंधी सांगेल, असंस्कृताने असंस्कृतासंबंधी सांगेल, निर्वाणाने निर्वाणासंबंधी सांगेल, शून्यतेने शून्यतासंबंधी सांगेल, अनिमित्ताने अनिमित्तासंबंधी सांगेल, अप्रतिनिहिताने अप्रतिनिहितासंबंधी सांगेल, तृष्णाविहीनतेसंबंधी सांगेल, निसंशयाने निसंशयतेसंबंधी सांगेल, असत्य धारणाचे विवेचन करीन व प्रश्नाचे विश्लेषण करून त्याचे समाधान करीन. जो कुणी मला निरुक्ती प्रतिसंविधा संबंधी प्रश्न विचारील त्याला निरुक्तीने निरुक्तीसंबंधी सांगेल, वाक्याने वाक्यासंबंधी सांगेल, अनुवाक्याने अनुवाक्यासंबंधी सांगेल, अक्षराने अक्षरासंबंधी सांगेल, संधीने संधीसंबंधी सांगेल, शब्दांनी शब्दासंबंधी सांगेल, अनुशब्दांनी अनुशब्दासंबंधी सांगेल, वर्णाने वर्णासंबंधी सांगेल, स्वराने स्वरासंबंधी सांगेल, प्रज्ञप्तीने प्रज्ञप्तीसंबंधी सांगेल, व्यवहाराने व्यवहारासंबंधी सांगेल, सर्वांची शंका समाधान करीन, असत्य धारणांचे विवेचन करीन व त्यांच्या प्रश्नाचे विश्लेषण करून
संतुष्ट करीन. जो कुणी मला प्रतिसंविधाविषयी प्रश्न विचारेल त्याचे प्रतिभानासंबंधी सांगेल, उपमांनी उपमांच्या संबंधी सांगेल, लक्षणांनी लक्षणासंबंधी सांगेल, रसाने रसासंबंधी सांगेल. त्यांच्या शंकाचे समाधान करीन, असत्य धारणांचे विवेचन करीन, त्यांच्या प्रश्नांचे विश्लेषण करून संतुष्ट करीन. हे राजा, भगवान बुद्धाने यालाच प्रतिसंविधा रत्न म्हटलेले आहे. जो ज्ञानाच्या द्वारे प्रतिसंविधा खरेदी करून स्पर्श करतो तो निर्भय होऊन सर्वत्र संचार करतो आणि सर्व लोकांना अतिशय आवडणारा होतो. म्हणते नागसेन, भगवान बुद्धाचे बोध्यांग रत्न कोणते आहे? हे राजा, बोध्यांग रत्न 7 आहेत. स्मृती संबोध्यांग, धर्मविचय संबोध्यांग, सामर्थ्य संबोध्यांग, प्रीती संबोध्यांग, गांभीर्य संबोध्यांग, समाधी संबोध्यांग, उपेक्षा संबोध्यांग. हे राजा, ह्या 7ही बोध्यांगांना, या 7ही बोध्यांगांनी अलंकृत भिक्खू सर्व प्रकारच्या अंधकाराला नष्ट करतो व सर्व जगामध्ये प्रकाशमान होतो, आलोक निर्माण करतो. हे राजा, भगवान बुद्धाने यालाच बोध्यांग रत्न म्हटलेले आहे. जो बोध्यांग रत्नाची माळ घालून अलंकृत आहे तो सर्व जगामध्ये सन्मानाने उभा राहतो. आपणही आपल्या कर्तृत्वाने त्याला खरेदी करून त्या रत्नांनी अलंकृत व्हावे. हे बनते, भगवान बुद्धाचे सर्व वस्तूचे दुकान कोणते आहे? हे राजा, भगवान बुद्धाचे विविध प्रकारच्या वस्तूचे दुकान आहेत. त्यात सर्व भगवान बुद्धाचे विविध प्रकारचे वस्तूचे दुकान आहेत. त्यात 9 अंगांनी युक्त बुद्धवचन, शारीरिक धातू, उपभोगात आणलेल्या वस्तू, चैत्यस्तूप व संगरत्न इत्यादी. हे राजा, भगवान बुद्धाच्या या सर्व प्रकारच्या दुकानामध्ये जन्म संपत्ती, भोग संपत्ती, आयु संपत्ती, आरोग्य संपत्ती, वर्ण संपत्ती, प्रज्ञा संपत्ती, मनुष्यासंबंधी संपत्ती, दिव्य संपत्ती, निर्वाण संपत्तीला प्रसारित करण्यात येत असते. निर्वाण संपत्तीला प्रसारित करण्यात येत असते. तेथे जे ज्या संपत्तीची इच्छा, तेथे जे ज्या संपत्तीची इच्छा करतात त्यांना ते आपले कर्ममूल्य देऊन इच्छिलेली संपत्ती खरेदी करता येते. तेथे जे ज्या संपत्तीची इच्छा करतात त्यांना ते आपले कर्ममूल्य देऊन इच्छिलेली संपत्ती खरेदी करता येते. कर्ममूल्य देऊन कोणती संपत्ती पाहिजे धर्मातली? कर्ममूल्य द्या, खरेदी करा. आहे तर काही नाही भेटत. कर्ममूल्य नाही तर मग बाप्पा दुखून राहिलं, हे दुखते, डोकं दुखते, लय त्रास आहे, वेदनाच आहे, विविध त्रास होऊ राहिला, चिडचिडपणा आहे, भयंकर राग, मानसिक वेदना आहे, शारीरिक वेदना आहे, हे मग दूर नाही होत. म्हणून हे प्राप्त करावं लागते. हे प्राप्त केलं संपत्ती, म्हणून म्हटलं गेलेलं आहे ही प्राप्त केलेली संपत्तीपासून आपण सर्व प्रकारच्या वेदना दूर करू शकतो. म्हणून म्हटलं गेलेलं आहे तेथे जे ज्या संपत्तीची इच्छा करतात त्यांना ते आपले कर्ममूल्य देऊन इच्छिलेली संपत्ती खरेदी करता येते. काही लोक सम्यक प्रकारे शील ग्रहण करून विकत घेतात, काही लोक उपोषित कर्म करून विकत घेतात, काही लोक अप्रमादी होऊन कर्ममूल्यांच्या द्वारे त्यास कारण होणाऱ्या संपत्तीला प्राप्त करता येते. ज्याप्रमाणे हे राजा, खरेदी करणाऱ्याला दुकानामध्ये तीळ, मूग, मासे थोड्या प्रमाणातही खरेदी करता येतात, अल्प प्रमाणातही खरेदी करता येतात. त्याचप्रमाणे हे राजा, भगवान बुद्धाच्या सर्व दुकानामध्ये, जसं हे दुकानामध्ये जाते ना माणूस भाऊचक्रामध्ये, भाऊचक्रा दुकानात काय खरेदी करते माणूस? तीळ करते खरेदी, मूग करते, मासे थोड्या प्रमाणात खरेदी करता येते, अल्प प्रमाणातही खरेदी करता येते. त्याचप्रमाणे हे राजा, भगवान बुद्धाच्या सर्व दुकानामध्ये अप्रमादी होऊन
कर्ममूल्यांच्याद्वारे त्यास कारण होणाऱ्या संपत्तीला प्राप्त करता येते. हे राजा, यालाच भगवान बुद्धाने सर्व वस्तूचे दुकान म्हटलेले आहे. आयुष्य, आरोग्य, वर्ण, सद्गुण, उत्तम कुळात जन्म, असंस्कृत, निर्वाण व अमृत इत्यादी सर्व वस्तू बुद्धाच्या दुकानामध्ये आहेत. प्रत्येकाला अल्प किंवा मोठ्या प्रमाणात सुद्धा कर्ममूल्य देऊन प्राप्त करता येते. हे भिक्खूंनो, श्रद्धामूल्य देऊन त्या वस्तूंना तुम्ही प्राप्त करा व समृद्ध व्हा. त्या वस्तूंना तुम्ही प्राप्त करा व समृद्ध व्हा, किंवा वस्तींना प्राप्त करा. कोणत्या वस्तीत जायचं आहे, कोणत्या कुळात जायचं आहे ते ठिकाण. आता कोणी मानते, कोणी नाही मानत. जन्मही कोणत्या यात घ्यायचा हे याच्यात सांगितलेलं आहे. अनुमान प्रश्न आहे. मानू शकता, नाही मानू शकत, जे पट्टे ते घ्या. हे राजा, भगवान बुद्धाच्या धम्मनगरामध्ये पुढील प्रकारचे लोक राहतात. सुत्त पिटकाला जाणणारे, विनय पिटकाला जाणणारे, अभिधम्म पिटक जाणणारे, धर्मोपदेशक, जातक कथा सांगणारे, दीर्घनिकाय सांगणारे, मध्यम निकाय सांगणारे, संयुक्त निकाय सांगणारे, अगुत्तर निकाय सांगणारे, खुद्दक निकाय सांगणारे लोक राहतात. तसेच शीलसंपन्न, समाधीसंपन्न, प्रज्ञासंपन्न, बोध्यांग भावना रथ, विपश्यना करणारे, आत्मकल्याणामध्ये रथ, अरण्यवासी, कंदमुळं खाऊन जगणारे, खुल्या आकाशात राहणारे, कचऱ्यावर झोपणारे, मशानात राहणारे, केवळ बसून राहणारे, सतत चालत राहणारे, फळहारी, विद्यार्थी, फळ प्राप्त करणारे, श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अर्हत राहतात. तसेच 3 विद्या 6 विद्या प्राप्त करणारे राहतात. तसेच वृद्धिमान, प्रज्ञेच्या सर्वोच्च बिंदूला प्राप्त करणारे आणि स्मृतिप्रस्थान, सम्यक प्रधान, वृद्धिपाद, इंद्रिय बळ, बोध्यांग मार्ग, श्रेष्ठ ध्यान, विमोक्ष, रूप अरूप, शांत सुख प्राप्त करण्यामध्ये तज्ज्ञ असलेले लोक या नगरामध्ये राहतात. कोणत्या नगरामध्ये राहतात? धम्माच्या नगरात. आपण सगळे धम्माच्या नगरात आहात. या धम्मनगरामध्ये अर्हताच्या शिवाय त्रस्त, शांत, विखुरलेले, एकत्र केलेले, सरड्यासारखे रंग बदलविणारे लोक सुद्धा आहेत. आहे ना बापा धम्माच्या ह्याच्यात, ह्या घरामध्ये. या धम्मनगरामध्ये अर्हताच्या शिवाय त्रस्त, शांत, विखुरलेले, एकत्र केलेले, सरड्यासारखे रंग बदलविणारे लोक राहतात. आहे का नाही? रंग बदलत राहतात ना, इकडं वेगळं, तिकडं वेगळं, तिकडं वेगळं, तिकडं वेगळं, विचित्र विचित्र प्रत्येक प्रकारचे लोक राहतात समाजामध्ये. पण सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन त्यांना परिवर्तन करावं लागते, बदल करावा लागते. त्यांनाही धम्माची गरज आहे. म्हणून सगळ्यावर आपण अनुकंपा केली पाहिजे, करुणा केली पाहिजे, मैत्री उत्पन्न केली पाहिजे. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये आसक्तीरहित, दोषरहित, मोहरहित, अनाश्रव, तृष्णारहित व उपादान कारणांचा नाश करणारे लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये अरण्यवासी, धुतांग धारण करणारे, ध्यान करणारे, जर्जर झालेले, चिवर धारण करणारे, विवेकरत व धैर्यवान लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये आसन लावून बसणारे, कंचित प्रसंगी झोपणारे, चक्रमण करीत ध्यान करणारे, पसकूल धारण करणारे असे सर्व लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये 3 चिवर धारण करणारे, शांत राहणारे, चर्मासन धारण करणारे, लाल आसन धारण करणारे बुद्धिमान लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये अल्पेच्छ, बुद्धिमान, शांत, अल्प आहार घेणारे, अलोलुप्त, निर्लोभी, संतुष्ट लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये ध्यानी, ध्यानरत,
धीर शांतचित्त प्राप्त करणारे व निर्वाणाच्या अवस्थेत स्थित लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये सत्य मार्गावर आचरण करणारे फळ प्राप्त करून घेतलेले श्रेष्ठ निर्वाणाला प्राप्त झालेले आशविंत उत्तम अर्थाला प्राप्त झालेले लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये शोतापन्न आणि विकाररहित सकुदागामी व जे अनागामी आणि अर्हत आहेत ते लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये स्मृती उपस्थान कुशल बोध्यांग भावनेमध्ये रथ विपश्यना करणारे धर्मधारी लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये वृद्धी प्राप्त करण्यात कुशल समाधी भावनारथ सम्यक प्रधान मध्ये रथ लोक राहतात. सम्यक प्रधान मध्ये रथ लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये अभिज्ञा पारमिता प्राप्त पूर्वापार चालत आलेल्या भौतिक साधनांचा उपभोग घेण्यात रथ व आकाशात विचरण करणारे लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये खाली नजरा ठेवून चालणारे संपत्तीत सुदंत उत्तम प्रकारे संयमित झालेले लोक राहतात. बुद्धाच्या धम्मनगरामध्ये 3 प्रकारच्या विद्या प्राप्त केलेले, 6 अविद्या प्राप्त केलेले आणि वृद्धीच्या परमबिंदूला प्राप्त केलेले, प्रज्ञेच्या परमबिंदूला प्राप्त केलेले लोक राहतात. हे राजा, जे भिक्खू अनंत ज्ञानी अनासक्त अतुल्य गुणवंत अतुल्य यश प्राप्त अतुल्य सामर्थ्य संपन्न अतुल्य तेजधारक धम्मचक्राचे प्रवर्तन करणारे व प्रज्ञेच्या सर्वोच्च बिंदूला प्राप्त करणारे आहेत, अशा भिक्खूंना भगवान बुद्धाच्या धम्मनगरामध्ये धम्मसेनापती म्हणतात. असं आहे. म्हणून ह्या विविध प्रकारचे लोक, ह्या संपूर्ण जेवढे जगामध्ये 800 करोडच्या वर लोक आहेत, यामध्ये विविध प्रकारचे लोक आहेत. त्यामध्ये सुद्धा आहेत विविध प्रकारचे लोक आहेत. हे सगळे धम्मामध्ये राहतात. प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता गुण आहे, तो धम्माच्या दिशेने वाटचाल करत असतो. सगळ्याला इथपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. सगळे इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात. काही जाणतात, काही जाणत नाही. जो जाणत नाही तोही प्रयत्न करू राहिला, जो जाणतो तोही प्रयत्न करू राहिला. कर्मफलानुसार जाणतेपणामध्ये पोचून राहिला, अजाणतेपणामध्येही पोचून राहिला. कुठल्या ना कुठल्या बाबीमध्ये तो धम्माच्या दिशेने वाटचाल करून राहिला, पण तो वाटचाल करत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. आपण सर्वांनी सर्वांशी मैत्री उत्पन्न करावी, मैत्री करावी. सुखी दीर्घायुको भव, सुखी दीर्घायुको भव, सुखी दीर्घायुको भव.